मधुकररावजी आगाव, मोहनदादा सोळंके, विष्णुपंतरावजी देशमुख, पिंटू मुंडे, बाबासाहेबजी काळे, बाळासाहेबजी शेप, दत्तात्रयरावजी गुट्टे, राजाभाऊ पोळ, चंद्रकांत कराड, मालक शिवदास बिडगर, विकास बिडगर, कमलाकररावजी बिडगर, माऊली मुंडे, लक्ष्मणरावजी कर्नर, जानिमिया कुरेशी, रुस्तम अब्बास सलगर, सतीजी शिरसाट, अशोकरावजी ढिगोळे, प्रकाशरावजी कावळे, वसंतराव देशमुख, आयुभाई शेख, कांता फड, अशोकजी मकर, रवींद्र परदेशी, मनोहरराव केदार, विनायकरावजी राठोड, बळी बापू आगाव, माणिकरावजी मुंडे, सतीश सलगर, पप्पू ढाकणे, रखमाजी ढाकणे, यशवंतरावजी देशमुख, यशवंतराव भोसले, संदीप देशमुख, विश्वनाथजी जालकर, विठ्ठलरावजी कोकरे, भागवतरावजी मुंडे, राजाभाऊजी सेठ, अरुण मुंडे, उद्धवराव आगाव, ऍडव्होकेट कालगुंडे, सतीश गर्दे, सतीश काळे, जालिंदरजी नायकवाडे, डॉक्टर राहुल मुंडे, इथं उपस्थित ज्यांच्या पुढाकारानं आजचा हा कार्यक्रम होतोय, आदरणीय माऊली तात्या गडदे, अभिमन्यूरावजी शिंदे, अंगदजी शिंदे, श्रावण बनसोडे, सुधीरजी शिंदे, प्रदीपजी थिटे, अभिमन्यूराव गडदे, भास्कररावजी गडदे, बंडूबाप्पा शिंदे, शंकररावजी शिंदे, प्रल्हादरावजी शिंदे, हरिभक्त परायण किसन महाराज गडदे, धनंजयजी बनसोडे, लक्ष्मणजी बनसोडे, विजय गायकवाड, गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित फक्त बोदेगावच नाही तर या परिसरातील माझ्या प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनी पहिली 3 कामच मी ज्याचं उद्घाटन आणि लोकार्पण सांगितलं, डोंगरी विकासमधून सुद्धा 42 लाख रुपयाचं सभामंडप दिलंय संस्थेने. बांधण रस्त्याला दिलेत, पेवर ब्लॉकला दिलेत. मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे फार मोठी अतिवृष्टी झाली होती. ऑगस्टच्या अतिवृष्टीमध्ये जेवढं नुकसान आपल्याकडे झालं तेवढं इतर ठिकाणी सुद्धा झालं होतं. जिल्ह्याला 56 कोटी आले, त्यातले 30 कोटी फक्त या परळी तालुक्याला येत. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेले जे नुकसान आहे तेही खूप मोठं आहे. त्यासाठी संबंध जिल्ह्याला 577 कोटी रुपये आपण शासनाला मंजूर करायला लावले. वितरण सुद्धा त्याचं चालू आहे. दिवाळीच्या सुट्ट्याची अडचण आहे म्हणून शनिवारी आणि रविवारी सुद्धा
बँक चालू ठेवण्याच्या आपण सूचना केलेल्या आहेत. मुंबईला आलोय तर मोकळ्या हाताने आलो असं तुम्ही समजू नये, द्यायला चालू आहे. आज एका गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की या 77 लाख रुपयाच्या शाळेत नाथ प्रतिष्ठानने सुद्धा काही हिस्सा उचलला. आज तुमच्या सगळ्यांचं प्रेम, संबंध राज्यभरातून मिळत असलेले आपले आशीर्वाद, या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाच्या मनात बसायची संधी, याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कुठला असेल तर नाथ प्रतिष्ठान मधून जी कामं आपण या ठिकाणी केली त्यात 1500 भगिनींचं कन्यादान करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. अनेक कार्यक्रमात भाग आणि आज नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून थोडाफार का होईना भाग शाळेचा गोदेगावच्या या ठिकाणी नाथ प्रतिष्ठानला घेता. खरं तर कार्यक्रमाला येईल का नाही येईल अशी परिस्थिती माझी कालपासून जरा जास्त आजारी आहे. थोडं कमी जास्त आणखी महिनाभर होईल. पण आता लढाईच लागलेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक जण इथं आले. निवडणुका लढायच्या इच्छा आहे. पण मी आज आपल्या सर्वांना शब्द देतो की माझ्यावर तुमचे एवढे उपकार की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्रात तुम्ही इतिहास घडवला. 1,42,000 मताच्या लीडनी मला निवडून दिलं. साधं आहे काही. भलेही लीडला आपण महाराष्ट्रात 3ऱ्या नंबरला असू, पण मतं घ्यायला 1 नंबरला महाराष्ट्रात आपण 1,95,000 मतं आपल्याला या ठिकाणी तुमच्या कृपाशीर्वादाने मिळाली. एवढा मोठा विजय या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिला. हा विजय सुद्धा आपल्याला साजरा करता आला नाही. महाराष्ट्रात सत्ता मंत्री म्हणून शपथ घेतली. मिळालेल्या त्या मंत्री पदाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला नाही. जी संकट चालू झाली ही निर्मित संकट आहे. अचानक आलेली संकट आहे आणि घडवून आणलेली संकट आहे. आणि घडवून आणलेल्या संकटामधून बाहेर पडायचं काम फार अवघड असतं. मला आठवतं सलग 250 दिवस एका घटनेचा ज्यात माझा काय अर्थार्थी संबंध नाही, 250 दिवस
इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझं ट्रायल चालू होतं. मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो. मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही. त्या 250 दिवसात दोनदा मरता मरता वाचलो. दोन वेळेस मेंदूच्या अटॅक. शेवटी आज मी तुमच्या समोर आहे हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानंच. आणि इथून पुढे सुद्धा आता नीट झालं. आपल्या सगळ्यांच्या सेवेत आहे. आणि निमान सरकत सरकत मागे सरकेले पडलं नाही. तुला कुठं बी टाकायची सवय पाणी माझा त्याला पाणी पे बाबा. गावाच्या बाहेर पडल्यावर शिवाय दिसेल आम्हाला. टेकायचं कुठं बी टेकायचं जर थांब ना. नाही तर संधी बार माणूस आहे त्याला काय. मी आपल्याला प्रामाणिकपणा की सगळ्या आजारातून बाहेर पडलं फक्त डोळ्याचा राहिला. एक महिन्यानंतर ह्या इलेक्शन पार पडल्यानंतर एखाद्याची तब्येत कशी असते ती सुद्धा तुम्ही बघता. एवढ्या आणि कशासाठी फक्त आणि फक्त तुमची सेवा करायची. तुमच्या सेवेच्या पलीकडे दुसरं काही नाही. दोनदा वाचलो एवढ्यासाठी देवाने वाचवलं की बाबा रे अनेक जनाची अनेक असंख्य लोकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीमागे जरी असले तू जन्मालाच आलास फक्त लोकांची सेवा करायला. असा तू जाऊ शकत नाहीस. म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर काय संकट आलं कोण काय माझ्या विरोधात बोललं. एक व्यक्ती म्हणून माझ्या विरोधात कुणी कितीही बोला व्यक्ती म्हणून बोलले. जातीला शिव्या दिल्या. परळीच्या या मातीला सुद्धा शिव्या. हे सगळं सहन केलं. पण शेवटी तुम्ही एवढं गंभीरपणानं माझ्या पाठीमागे उभं होता. 4-5 महिने संपर्कात तुमच्या नव्हतो तरी सुद्धा आपण सर्वांनी ताकदीनं माझ्या परस्पर खाली काम सामान्य माणसाची करत. मला आज जास्त काय बोलायचं. एक वेळ येईल लवकरच येईल. त्या दिवशी मात्र तुमच्या समोर प्रामाणिकपणानं मन मला अभिमान वाटतो सांगत
की या परळी विधानसभा मतदारसंघात आपण जेवढी विकासाची कामं करू शकलो तेवढी विकासाची कामं दुसरीकडे कुठंही झालेली नाहीत. प्रकाशराव कावळे माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघायले. फुलाचं कुठे म्हणले यावेळेस फुलाची सुद्धा मंजुरी आपण घेतलेली आहे, सुद्धा काम चालू. ज्या रस्त्याचं काम तुम्ही सांगितलं थांबलंय, तुम्ही थांबवलंय का तर ते काम निकृष्ट दर्जाचं होतं. कोण करते मला माहिती, पण सांगायला अभिमान वाटतो की परळीमध्ये जाणारा आणि परळीतून बाहेर पडला कुठलाही रस्ता नंबर 1 झाला. परळी अंबाजोगाई आपण केला, परळी बीड काम चालू आहे, परळी गंगाखेड नांदेड पर्यंत आपण करतो. हा सगळा निधी आणि गाव पातळीवरच्या अगदी पांजर रस्त्यापासून सभागृहापासून त्या मोठ्या मोठ्या रस्त्यापर्यंत सगळ्या गोष्टी. 5 थर्मल पॉवर स्टेशन त्यांचं आयुष्य संपलं म्हणून स्क्रॅप मध्ये गेले. नवीन कोळशाचं थर्मल पॉवर स्टेशन काढायची राज्याने आणि देशाने पॉलिसी बंद केल्यामुळं येणाऱ्या काळात सभागृहात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की 350 मेगावॉटचं सोलारचा प्रकल्प आपल्या परळीला या ठिकाणी देणार आहे. याच्यातून फार मोठा रोजगार उभा. काही साठवण तलावाची कामं, मंजूर सरोवर, डिसेंबर मध्ये त्या कामाची टेंडर सुद्धा निघते. म्हणून विकासासाठी आपण कुठेही कमी पडतो. आपले संबंध एवढे, गावाचा विकास तर केलाच, आपल्या जीवाभावाच्या सहकार्याचा सुद्धा विकास केला. एक वेळ होती 2012ची, मला आठवत, अख्खी निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती सुपडा साहेब तिथून सगळ्या गोष्टी स्वतंत्रपणे या जीवाभावाच्या सर्व सहकार्याला सोबत घेऊन कधी मलाही वाटलं नव्हतं की 12च्या निवडणुकीत अशा पद्धतीनं पडल्यानंतर 17च्या निवडणुकीत शिवाजीराव शिरसाट जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण केलं म्हणून आज आपण या ठिकाणी इथपर्यंत. अनेक जणांच्या अपेक्षा आहे येणाऱ्या निवडणुकीत उभं राहायचं, उमेदवारी द्यायची आहे. योग्य वेळी योग्य निर्णय नक्कीच केला जाईल आणि योग्य माणसाचाच निर्णय केला जाईल. हे बोलेश्वर
खर तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजेश्वर आवाज या पद्धतीने बोलत होते, जेवणाचंच वर्णन करत होते. त्यांना थांबवलं नसतं तर भाजी कशी झाली हे सुद्धा त्यांनी सांगितलं असतं. पण आता तुम्हाला का थांबवलं तर आम्हाला लागल्यात भुका. तुम्ही जेवणाचं वर्णन केल्यावर आमच्या तिथंच पाणी तोंडाला सुद्धा लागलं. अगोदरच कार्यक्रमाला उशीर झाला. पुन्हा नक्कीच मोठ्या कार्यक्रमामध्ये सविस्तर आपल्याशी बोलेल. एक सांगतो, हे जीवन मला पुन्हा ज्या परमेश्वराने दिलं आहे, शेवटच्या श्वासापर्यंत या मातीतल्या माणसाला मोठं करणं आणि या मातीतल्या माणसाला नुसतं मोठं करणं नाही तर काय तुमची सेवा करत राहणं. पद असो नसो. आता माजी मंत्री म्हणायला लागला. मला त्याला मोकळं वाटायचं. मंत्री पद गेल्यावर काय उलट लई प्रसिद्धी मिळाली. कधी कधी काही गोष्टी काही जण एखाद्याचं वाईट करायला होतं. केलं पण तेवढ्या दिवस संकट सहन केलं. पण त्या वाईट करणाऱ्यांनी माझं हे लक्षात आलं नाही की शेवटी नियतीला काय मान्य असतं. आपली जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते. मी हे कायम म्हणतो. जेवढा मतदान करायचं आपल्या पिकाला त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वराने लोकप्रिय केलं. मंत्री नसता ही तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून या करता. या तुमच्या आमदारकीमध्ये अनेक ठिकाणी अनेक गावात म्हणजे आपण एवढी कामं केलीत, त्याचं भूमिपूजन नाही तुमच्या पातळीवर, उद्घाटन ते तुमच्या पातळीवर आहे. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आता ज्या मागण्या केल्या मला वाटलं एवढ्यावर भागल. एक स्मशानभूमी द्यायची आहे, पूल. ते पूल देण्याचं सुद्धा मी वचन देतो. एक सभागृह द्यायचं त्याचं सुद्धा वचन. एक न दोन द्यायचे. हा असे ते दोन्ही या ठिकाणी सभागृह देतो आणि शब्द देतो की कायम तुमच्या सेवेत राहील. तुम्हालाही वाटलं की मी बराच वेळ बोलेल म्हणून सुरुवातीला सांगितलं की वेळ एकदा नक्की येणार आहे. परळीमध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक आज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला तात्या सर्व गावकऱ्यांनी मला निमंत्रित केलं. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. नगरपालिकेच्या निवडणुका अगोदर लागणार. माझ्या माहितीनं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागणार आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान. ते संपलं ना संपलं की
जानेवारीत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. हे सलग 3-4 महिने निवडणुकीचे. त्यामुळे गावागावात जाणं, प्रत्येक गावाचा दौरा करणं, पण अगोदर जरा एक नगरपालिकेचं सगळं व्यवस्थित करून पुन्हा गाव टू गाव या ठिकाणी मी स्वतः दौरा करणार. आणि एक लक्षात घ्या, शेवटी ग्रामपंचायतीची निवडणूक असो, गावातल्या आपल्या सहकार्याची गावची निवडणूक सुद्धा कधी आपण हलक्यात घेतली नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा आपण या ठिकाणी हलक्यात घेणार नाही. माझी आणि ताईंची आता महायुतीचं सरकार एकत्र आहे. याबाबत एकदा चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे की या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढेल याचा मला विश्वास आहे. आणखी पूर्ण चर्चा होणं बाकी आहे. त्यामुळे आपण तसे निश्चित राहा, म्हणजे जे इच्छुक आहेत ते उमेदवारी मिळेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या सर्वांचे आभार मानत असताना आता ज्यावेळेस माझ्या तब्येतीच्या बाबतीत बोलत होता त्यावेळेस मी समोर अनेकांच्या डोळ्यात डोळे पाणावलेले. जीवनात काय मिळवायचं, हे प्रेम जे तुम्ही दिलंय ते एका जीवनात भेटणार नाही. माझ्या अंगावरची कातड्याची झोडी करून जरी तुम्हाला घातले तर ते फुटू शकणार नाही. एवढं प्रेम आशीर्वाद तुम्ही दिला, तो प्रेम आशीर्वाद कायम ठेवा एवढीच कळकळीची विनंती करतो. मोहा सबस्टेशनची लाईट सोनिवऱ्याचे बघतो ते पाण्याचं कारण आहे. नागपिंपरीचं सबस्टेशनचं काम चालू आहे आणखी नाही. नागपिंपरीचं सबस्टेशनचं काम ठीक आहे. या सगळ्या गोष्टीचं मी स्वतः लक्ष घालतो. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या गावातील सत्यभामा सुवागडे यांचं कालच आपलं निदान झालं. त्यांना